शाहू महाराज, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे त्या गावातल्या वेगवेगळ्या संस्थांचे, संघटनांचे पदाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच, सगळ्या राजकीय पक्षांचे, सगळ्या संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी समोर उपस्थित माझ्या भावांनो आणि भगिनींनो, 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एका लग्नाला गेलो होतो. लग्न जवळचं होतं आणि लग्नाची वेळ आपल्याकडे पत्रिकेमध्ये आपण 12:30ची 12:35ची लग्नाची वेळ टाकतो. 12:35ची पत्रिकेमध्ये वेळ छापली होती. लग्नाकरता गेलो आणि लग्नाच्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले. तो डीजे वाजतोय, डीजेच्या तालावर नवरदेव नाचतोय, नवरदेवाचे मित्र नाचतायत. लग्न काही लागायला तयार नाही. 2 वाजेपर्यंत बसलो, मला काही राहवलं नाही. मी बाहेर आलो आणि त्या नवरदेवाला विचारलं, बाबा 12:30चा मुहूर्त काढला होता, 12:30ची वेळ पत्रिकेमध्ये दिली होती, आता 2 वाजले तरी हे लग्न लागायला तयार नाही. लग्न लावायचं कधी आणि हा डीजे किती वेळ वाजवायचा? तो म्हटला, सर तुम्ही डीजेचं काय घेऊन बसलायत? एकदा का आपल्या पोरांना दारू चढली का आपली पोरं जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचतात म्हटलं. मी म्हटलं तर पर्याय नाही, जवळचं लग्न आहे म्हटल्यावर थांबायला लागतं. 2 वाजले, 2:15 वाजले, 2:30 वाजले, 2:45 वाजले, 3 वाजले आणि 3 वाजता नवरदेव नवरी सभा मंडपात आले आणि लग्नाच्या विधीला सुरुवात होणार. अंतरपाठ धरला गेला आणि लग्नाचे विधी चालू होणार. तसं गावच्या सरपंचानं माईक हातात घेतला आणि सरपंचानं बोलायला सुरुवात केली. हे बघा, पुढच्या काही वेळामध्ये हे दोघंही नवदाम्पत्य आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतायत, नवीन वैवाहिक आयुष्याला सुरुवात करतायत आणि त्यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलोय. माझी आपल्याला विनंती आहे की या लग्नाबद्दल जर कोणाला काही अडचण असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कोणाची काही समस्या असेल तर त्यांना आत्ताच पुढे येऊन सांगा, नंतर ऐकून घेतलं जाणार नाही. सरपंचानं एवढं बोलायचा अवकाश. पाठीमागच्या रांगेमध्ये एक तरुण मुलगी बसली होती. तिच्या हातामध्ये 1.5-2 महिन्याचं लेकरू होतं. ती आपल्या जागेवर उठून उभी राहिली आणि स्टेजकडे चालत यायला लागली. आता तरुण पोरगी 1.5-2 महिन्याचं लेकरू हातामध्ये आणि दृश्य त्या नवऱ्या मुलीनं बघितलं. तिला वाटलं नवरदेवाचं जुनं काहीतरी झिंगाट आहे. तिला फाडकन नवरदेवाच्या थोबाडीत मारली. त्याला विचारायला काय झालंय तेच कळेना. तोपर्यंत नवरीची आई तुळशीला पाणी घालत होती. तिने तांब्या तिथंच फेकला आणि शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. नवरीचा बाप मंडपात फिरत होता. त्याने वेळाची गळचंडी पकडली. 5च मिनिटामध्ये लग्नाच्या मंडपातलं सगळं वातावरण बदलून गेलं आणि तोपर्यंत हातामध्ये तानं लेकरू घेतलेली ती तरुण पोरगी चालत 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 त्या स्टेज पर्यंत येऊन पोहोचली. सरपंचानं घाबरत घाबरत त्याजवळ जाऊन तिला विचारलं, ताई या लग्नाबद्दल तुझी अडचण काय आहे? तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझी समस्या काय आहे? तिने सांगितलं, अडचण, प्रॉब्लेम, समस्या असं काहीच नाही म्हटला. काहीच नाही? मग तू पुढे कशाला आलीस? ती म्हटली, तुम्ही काय बोलत होते ते पाठीमागं ऐकायला येत नव्हतं म्हणून पुढे आली म्हटला. समाजाची परिस्थिती काका आजकाल अशी आहे की 2 मिनिटाकरता सुद्धा एकमेकावर विश्वास उरला नाही. ही समाजाची परिस्थिती आहे. पण छातीवर हात ठेवून अभिमानानं सांगतो की वराळ्यासारख्या छोट्या गावात आल्यानंतर त्या जयंतीचं इतकं सुंदर स्वरूप बघितल्यानंतर बच्चाव साहेब एक गोष्ट आवर्जून सांगतो की आजही कुणावर विश्वास असो किंवा नसो, आमचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांवरती आहे. आमचा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आहे आणि त्या विचारावर आमची विचारधारा चालू आहे. कारण आमचा विश्वास या महापुरुषांच्या विचारावरती आहे. मी त्यांना विचारलं, गाव छोटं आहे. काल मी बुलढाण्यामध्ये व्याख्यानाला होतो. बुलढाण्यामध्ये 15 एप्रिल 1670ला छत्रपती 1657ला छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सोहळा पार पडला होता आणि त्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम तिथल्या बुलढाण्यामध्ये पालकमंत्री अनेक 10 ते 12 हजार लोक तिथले वेगवेगळे मंत्री महोदय सगळ्यांनी मोठा कार्यक्रम घेतला होता. आणि आजची तशी नियोजित तारीख जी आहे ती बुलढाण्याच्या पुढे जाऊन अकोल्यामध्ये होती. पण ज्यावेळी देवळा तालुक्यामधला कुठला आपला फोन येतो त्यावेळी मी कधीच काही म्हणत नाही, कारण ही आमची माती आहे आणि आमच्या मातीमध्ये विचार करायला आम्ही आलं पाहिजे ना. त्यामुळे तिथून इथपर्यंत येण्याचं कारण असं आहे की आम्हाला पहिल्यांदा जर आपलं घर सुरक्षित असेल, जर आपलं घर, आपला तालुका विचारानं असेल तर इतर तालुक्यांमध्ये आपण विचार पेरले पाहिजेत. मग काय विचार पेरायचे महात्मा फुलेंचे? काय विचार सांगायचे शिवाजी महाराजांचे? काय दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला? काय परिस्थिती आहे आत्ताची? काय अवस्था आहे शिक्षणाची? तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. मागच्या 4 महिन्यापूर्वी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 घटना घडल्या. पहिली घटना जी आहे ती पहिली घटना नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरी तालुक्यामध्ये घडली. इगतपुरी तालुक्यामध्ये 10वी पर्यंत शाळा आहे आणि 10वीच्या शाळेमध्ये 9वीचा वर्ग आहे आणि 9वीच्या वर्गामध्ये 39 विद्यार्थी आहेत आणि ती पोरं रोज बॅग आणतात, डबा आणतात आणि त्या शाळेतल्या 9वीच्या वर्ग शिक्षकाला असं वाटलं की आपली पोरं रोज 39 पोरं आपल्या वर्गात येतात ना, आपली पोरं रोज डबा आणतात ना, आपल्या मुलांच्या बॅगेमध्ये काय आहे आपण एकदा चेक केलं पाहिजे ना.
त्यांनी सगळ्या मुलांच्या बॅगा काढून घेतल्या, पोरांना ग्राउंडवर खेळायला पाठवून दिलं आणि शाळेतल्या 2 शिपायांना सोबत घेतलं. पोरांच्या बॅगा चेक करायला सुरुवात केली आहे आणि बॅगा चेक केल्यावर समजलं कोणाच्या बॅगेमध्ये चाकू आहे, कोणाच्या बॅगेमध्ये गुटखा आहे, कोणाच्या बॅगेमध्ये सिगरेट आहे, कोणाच्या बॅगेमध्ये मी स्टेजवरून सांगू शकत नाही अशा वस्तू सापडल्या. नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक व्यवस्थेला धक्का बसला. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना त्या शाळेला भेट द्यावी लागली आणि शाळेची परिस्थिती समजून घ्यावी लागली. ही घटना एकीकडे घडत असताना दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे. महाराष्ट्रामधल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुका आहे आणि पन्हाळा तालुक्यामध्ये धनगर कुटुंबामधलं एक पोरग बापासोबत मेंढ्या